ऑल वेलकम टू माय चॅनल. आपण आज लेसन नंबर 14 स्टार्ट करणार आहोत, कंपाऊंड इंटरेस्ट. तर तुम्ही आता 7th स्टँडर्डमध्ये तुम्ही शिकलेला की इंटरेस्ट कसा फाइंड करायचा. इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे बघा, इथे P × N × R. तुम्ही फॉर्म्युला कुठला शिकलाय, P × R × T. इथे T म्हणजे काय आहे, टाइम. तर इथे हा जो N आहे तो काय घेतलाय, नंबर ऑफ इयर्स. म्हणजे इथे फक्त टीच्या ऐवजी N आपण घेणार आहोत 8th स्टँडर्डमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा थोडंसं एक्सप्लेन करते मी आणि मग आपण सॉल्व्ह करायला घेऊ. इथे बँकेतनं समजा 10,000 रुपयाचं लोन घेतलं, त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट 10 आहे आणि त्याचं ड्युरेशन आहे 1 इयर. तर हा फॉर्म्युला इंटरेस्ट करता आपण फॉर्म करतो. ठीक आहे. ह्याच्यामुळे इंटरेस्ट त्याला दर वर्षाला किती भरायला लागणार आहे, 1000 रुपीज. मग हे 1000 रुपीज त्यांनी भरले नाहीत, म्हणजे ज्यांनी पैसे घेतले ज्या माणसाने त्यांनी हे जर 1000 रुपीज भरले नाहीत तर त्याला टोटल म्हणजे नंतर विथ इंटरेस्ट त्याला पैसे तर भरायचे होते 11,000. ठीक आहे. टोटल त्याला बँकेला परत किती करायचे, 11,000. पण हे तर त्यांनी भरले नाहीत, तर हे सुद्धा कशात कॅल्क्युलेट होणार आहेत, ते प्रिन्सिपलमध्ये. आणि मग हे म्हणजे 11,000 वर इंटरेस्ट लागणार आहे पुढचा सेकंड इयरचा. ठीक आहे. तर पे केले नाही तर मग सेकंड इयरला परत काय होणार, सेकंड इयरला पण तो परत भरू शकला नाही तेवढा इंटरेस्ट. तर परत ते कशात कॅल्क्युलेट होणार आहेत, प्रिन्सिपल अमाऊंटमध्ये. आणि मग त्या टोटल अमाऊंटवर इंटरेस्ट लागणार आहे. म्हणजे मग इथे फॉर्म्युला जो आहे तो तयार होतो इंटरेस्ट म्हणजे अमाऊंट फाइंड करायचा. तो काय होतो कंपाऊंड इंटरेस्टमध्ये की P × 1 + R/100⁻n. आणि इथे अमाऊंटचा फॉर्म्युला काय आपल्याला माहिती आहे, अमाऊंट = प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. मग इथे इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट आपण कसं फाइंड करणार, कंपाऊंड इंटरेस्ट मीन्स A - P. ठीक आहे. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आणि हा फॉर्म्युला तर तोंडपाठ करून घ्या की A = P × 1 + R/100⁻n. n म्हणजे आहे ड्युरेशन म्हणजे इयर्स, जे आपण T 7th स्टँडर्डमध्ये आपण जे टाइम बघत होतो, T किती आहे, T 1 इयर आहे, 2 इयर आहे, 3 इयर आहे, किती आहे. तर इथे आपण घेणार आहे N. चला आता इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊ आपण. इथे बघा, इथे दोन्हीकडे आपल्याला अमाऊंट आणि कंपाऊंड इंटरेस्ट दोन्ही फाइंड करायचं आहे. ठीक आहे. प्रिन्सिपल दिलेलं आहे, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे आणि ड्युरेशन दिलेलं आहे. तर इथे फर्स्ट आपण सॉल्व्ह करूयात. ते लिहून घेऊ आधी आपण जे दिलेलं आहे ते. इथे बघा, इथे काय आहे, हियर काय काय दिलेलं आहे बघा. प्रिन्सिपल म्हणजे P = किती आहे, 2000. त्याच्यानंतर रेट किती आहे, R = 5% per annum. ठीक आहे. याचा असा हा फुल फॉर्म आहे. आणि इथे N = काय आहे, म्हणजे ड्युरेशन जे आहे ते N किती आहे, इथे 2 इयर्स आहे. इथे बघा 2 इयर्स आहे फर्स्ट त्याचं. सो इथे आपण लिहून घेऊ 2 इयर्स. आता आपण फॉर्म्युला लिहून घेऊ आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. ठीक आहे. फॉर्म्युला आपला काय आहे, A = P multiplied by 1 + R/100⁻n. ठीक आहे. हे मल्टिप्लिकेशन आहे. मग इथे आता आपण लिहून घेऊ P किती दिलं आहे बघा, 2000. सो हे 2000 इथे येतील. 1 + R किती आहे, 5/100 किती येणार आहे, N म्हणजे 2 इयर्स. सो इथे 2 येणार आहे. ठीक आहे. मग हे 2000 असेच ठेवूयात. आधी आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करूयात. आता हे जे आहे 5/100 हे आपण लोएस्ट टर्ममध्ये आणूयात. ठीक आहे. म्हणजे आपल्याला फाइंड करायला सोपं जाईल, स्क्वेअर करायला आपल्याला सोपं जाईल. ठीक आहे. मग इथे आपण बघा काय येणार आहे, 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, 5 × 0 = 0. म्हणजे काय येणार आहे, 1/20. सो 1 + 1/20⁻², 2000. आता इथे फ्रॅक्शन आहे, इथे 1च्या खाली काय आहे, डिनॉमिनेटर नाही आहे, म्हणजे इथे काय असतो, 1च असणार आहे. म्हणजे 20ने ह्याला मल्टिप्लाय करायला लागेल, म्हणजे ह्याचा डिनॉमिनेटर 20 येईल. आहे ना फ्रॅक्शन लक्षात तुमच्या, 20 आणि मग +1, मग 20 + 1/20 म्हणजे किती होणार आहे, ते 21/20 होणार आहे, ⁻². ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे आपण 2 टाइम्स इथे बाहेर लिहूयात, स्क्वेअर आहे ना म्हणजे 2 टाइम्स येईल. सो × 21/20 × 21/20. ठीक आहे. 0 0 इथे कॅन्सल करूयात हे 2. म्हणजे काय राहिलं, हे खाली 2 राहिले, 2ने ह्याला डिवाइड होईल 20ला, 2 × 1 = 2
अँड 2 झिरो जा 0. मग आता ह्या 10ला पण ह्या 2नी डिवाइड होऊ शकतो. सो 2 1 2, 2 5 जा 10. म्हणजे वरती खाली डिनॉमिनेटरला बघा सगळीकडे 1 आणि 1 आहे. म्हणजे आपण लिहिताना फक्त काय लिहिणार आहे इथे 5 इंटू 21 इंटू 21. आता साईडला कॅल्क्युलेशन करून बघूयात. 21 इंटू 21 आणि मग त्याला आपण 5 ने मल्टिप्लाय करू. सो 1 1 जा 1, 1 2 इज 2, 0, 2 1 इज 2, 2 2 इज 4. सो 1 4 आणि 4. ठीक आहे. ह्याला आपण मल्टिप्लाय कशाने करायचं आता 5 ने. सो 5 1 इज 5, 5 4 जा 20, कॅरी ओव्हरला 2, 5 4 जा 20 प्लस 2 इज 22. म्हणजे आपली अमाऊंट काय आलेली आहे 2205. ठीक आहे. हे आपल्याला काय मिळालं आहे अमाऊंट मिळाली आपल्याला. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे इंटरेस्ट फाइंड करायचा आहे. मग इंटरेस्टचा फॉर्म्युला मी काय सांगितलं मग अशी कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू कंपाऊंड इंटरेस्ट आय इज इक्वल टू किंवा सी आय येईल याचा इज इक्वल टू काय येणार आहे ए मायनस पी. ठीक आहे. सो इथे ए किती आहे 2205 मायनस प्रिन्सिपल किती आहे 2000. सो हे बघा 2205 मध्ये 2000 गेल्यावर किती राहणार आहे 205. सो हे काय मिळालं आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे. मग खाली लिहून घेऊ आन्सरमध्ये लिहून घ्या खालती द अमाऊंट is rupees 2205 and compound interest is rupees 205. आता इथे सेकंडमध्ये बघा प्रिन्सिपल 5000 आहे, रेट ऑफ इंटरेस्ट 8 आहे आणि ड्युरेशन 3 इयर्स आहे. सो इथे आपण लिहून घेऊयात हियर प्रिन्सिपल P इज इक्वल टू किती आहे 5000. त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट आहे R इज 8% पर ॲनम आणि त्याच्यानंतर ड्युरेशन किती आहे ड्युरेशन मीन्स N किती आहे 3 इयर्स. आता आपण फॉर्म्युला लिहून घेऊ अमाऊंटचा A इज इक्वल टू P 1 प्लस R अपॉन 100 रेज टू N. ठीक आहे. म्हणजे इज इक्वल टू P किती आहे आता इथे 5000 1 प्लस R आहे 8 डिवायडेड बाय 100 रेज टू 3. बरोबर आहे. पुढे आता बघा हे 5000 असेच ठेवूयात. आतलं सॉल्व करूयात आता 8 अपॉन 100ला 4ने डिवाइड होईल. सो 4ने याला डिवाइड करू. इथे बघा 4 2 जा 8 4 2 जा 8 पुढे किती राहिले 10 मधनं 2 गेल्यावर 8 गेल्यावर 2 राहिले म्हणजे पुढचा नंबर झाला 20 अँड 4 5 जा 20 म्हणजे काय येणार आहे 2 अपॉन 25. सो इथे येणार आहे 2 अपॉन 25 रेज टू 3. ठीक आहे. इज इक्वल टू 5000 इंटू आता 25 याला 1ला मल्टिप्लाय होईल प्लस 2 होईल म्हणजे किती येणार आहे 27 डिवायडेड बाय 25 रेज टू 3. 5000 इंटू 27 अपॉन 25 इंटू 27 अपॉन 25 इंटू 27 अपॉन 25. ठीक आहे. 3 टाइम लिहून घेतलं कारण क्यूब आहे दिलेला इथे. सो इज इक्वल टू आता 25ने आपण डायरेक्ट 5000ला डिवाइड करूया. कसं होणार आहे डिवाइड 25 1 जा 25 25 2 जा 50 25 0 जा 0 आणि 25 0 इज 0. आता 200ला 25ने मल्टिप्लाय होईल का होईल 25 1 जा 25 25 8 जा 200. ठीक आहे. हे 25 आणि हे बाकीचे वरचे असेच राहणार आहेत. म्हणजे न्यूमरेटरला काय येणार आहे बघा 8 इंटू 27 इंटू 27 इंटू 27 डिवायडेड बाय 25. ठीक आहे. सो ह्याचं वरचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ आधी आपण. चला या साईडला करून घेऊ 27 इंटू 27 7 7 जा 49 कॅरी ओव्हरला येणार आहे 4 7 2 जा 14 प्लस 4 इज 18 इथे येणार आहे 0 2 7 जा 14 कॅरी ओव्हरला येणार आहे 1 2 2 जा 4 प्लस 1 इज 5
ॲडिशन करूया त्याची. 9, 8 + 4 = 12, कॅरी ओव्हरला 1, 5 + 1 = 6 + 1 = 7. आता 729ला परत आपल्याला काय करायला लागेल, 27नी मल्टिप्लाय करायला लागेल आणि मग 8नी मल्टिप्लाय करायला लागेल. सो हे मी करून घेते. ठीक आहे, बघा हे मल्टिप्लिकेशन मी करून घेतलेलं आहे. तर आपला आन्सर किती आलेला आहे, 1,57,464. मग इथे लिहून घेऊ आपण 1,57,464 डिवायडेड बाय 25. आता डिव्हिजन पण मी ते साईडला करून दाखवते. खूप मोठी डिव्हिजन येणार आहे याची. सो तुम्ही पण जेव्हा एक्झाममध्ये हा असा क्वेश्चन येईल, तुम्ही रफ पेजमध्ये करा किंवा साईडला तुम्ही करू शकता. 464 डिवायडेड बाय 25. ठीक आहे, आता इथे बघा 25ला आपल्याला 25 2 डिजिट घेता येणार नाही, कारण हे स्मॉल आहे 15, म्हणजे 3 डिजिट घ्यायला लागेल डायरेक्ट. म्हणजे मग आता 25 6चा आपल्याला 150 घेता येईल. 25 6चा 150. सो इथे येणार 700, म्हणजे हा 4 येणार आहे इथे खालती. आता आपल्याला घेता येईल 25 2 50. ठीक आहे, 4 7 - 5 = 2. आता हा 6 खाली येईल, 246 आलं. मग 25 9 आहे किती आहे, 225. सो 25 9 = 225. 6 - 5 = 1, 4 - 2 = 2, इथे 0, 21 राहिले. मग हा 4 जो राहिला तो आपण खाली घेऊयात. आता इथे काय येणार आहे बघा, 214, म्हणजे 25 8 200 घ्यायला लागेल आपल्याला. सो इथे 200, हे 4 1 आणि इथे 0, म्हणजे 14 राहिलं. आता 14 राहिलं म्हणजे इथे आपल्याला काय करायला लागेल, इथे पॉईंट द्यायला लागेल आणि इथे 0 घ्यायला लागेल. ठीक आहे, त्याच्यानंतर 25 आता काय येईल, 25 5 are 125. सो 10 - 5 = 5. इथे किती येणार आहे, 3 3 - 2 = 1 आणि इथे 0. म्हणजे परत आपण इथे 0 घेऊ शकतो, कारण आपण ऑलरेडी पॉईंट घेतलेला आहे इथे. मग 25 परत किती येणार आहे, 6 150. सो इथे बघा 0 0 0 मिळालं आहे, म्हणजे आपला आन्सर काय मिळालं आहे, 6298.56. सो इथे लिहून घेऊ 6298.56. आता हे आपल्याला काय मिळाली आहे, अमाऊंट मिळाली आहे. आता आपण काय फाइंड करायचं आहे, कंपाऊंड इंटरेस्ट. हा कंपाऊंड इंटरेस्टचा शॉर्ट फॉर्म मी लिहून घेतला आहे. मग इज इक्वल टू काय आहे, अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. सो इथे लिहून घेऊ 6298.56 मायनस प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे, 5000. सो इज इक्वल टू ह्याच्यातनं 5000 मायनस गेल्यावर बघा 56 तर तसेच राहतील. ठीक आहे, 6मधनं फक्त 5 मायनस होईल, बाकी ही तिन्ही अमाऊंट आहे तशाच राहणार आहेत. सो 8921. ठीक आहे, ही अमाऊंट मिळाली आपल्याला. हे काय मिळालं आपल्याला, कंपाऊंड इंटरेस्ट. सो खाली लिहून घेऊ आपण, आन्सरमध्ये लिहून घेऊ, द अमाऊंट इज rupees 6298.56 and compound interest is rupees 1298.56. ठीक आहे, चला थर्ड सॉल्व करूयात. चला आता इथे थर्डमध्ये बघा प्रिन्सिपल किती दिलेला आहे आपल्याला, 4000. रेट दिलेला आहे 7.5% per annum अँड ड्युरेशन आहे 2 years. मग आपला फॉर्म्युला काय आहे, अमाऊंट फाइंड करायचा. अमाऊंट इज इक्वल टू P × 1 + R अपॉन 100⁻n. ठीक आहे, प्रिन्सिपल लिहून घ्या 4000 मल्टिप्लाइड बाय 1 + R किती आहे, 7.5 अपॉन 100⁻². ठीक आहे, आता इथे बघा 4000 आपण असे ठेवूयात. 1 प्लस हा पॉईंट आपल्याला काढून टाकायचा असेल, हा पॉईंट इकडे घ्यायचा असेल तर आपल्याला काय करायला लागेल, खाली एक 0 वाढवायला लागेल. सो इथे येईल 75 अपॉन 1000⁻². आता आपण हे सिम्प्लिफाय करून घेऊ. 75 अपॉन 1000 कसं करणार आहे, हे 5ने मल्टिप्लाय होईल ह्याला, किंवा 25ने मल्टिप्लाय होईल डायरेक्ट. ठीक आहे, डायरेक्ट 25नेच मल्टिप्लाय होईल, म्हणजे डिवाइड होईल ह्याला. 25 3 75, 25 4 100, 25 0 इज 0. सो 3/40 मिळालेलं आहे आपल्याला.
मग इथे लिहून घेऊ आपण 4000 मल्टिप्लाइड बाय 1 प्लस 3/40 raised to 2. आता परत फ्रॅक्शन आपल्याला सारखे करून घ्यायचे आहेत. सो लिहून घेऊ इथे 4000 40 into 1 is 40 plus 3 is 43 divided by 40 raised to 2. 4000 multiplied by 43/40 into 433/40. 0 0 इथे कॅन्सल होईल, 1 0 इथे कॅन्सल होईल, 1 0 इथे कॅन्सल होईल. 4नी 40ला डिवाइड होईल का? होईल. 4 1 जा 4, 4 10 जा 40. म्हणजे आता हे असंच राहणार आहे. खालचा 4 आपण इथे घेऊयात लिहून. खाली फक्त डिनॉमिनेटरला काय आहे? एक 4 राहिला आहे फक्त. सो हे येणार आहे 10 into 43 into 43/4. ठीक आहे. आता 43 आणि 43 आपण मल्टिप्लिकेशन करूया तिकडे. 3 3 जा 9, 3 4 जा 12. इथे येणार आहे 0, 4 3 जा 12, कॅरी ओव्हरला 1, 4 4 जा 16 प्लस 1 इज 17. सो 9, 2 + 2 इज 4, 7 + 1 इज 8 and 1, 1849. आणि मग मल्टिप्लाय बाय 10 केल्यावर काय येणार आहे? वरती एक 0 वाढणार आहे. सो 18490/4. आता ह्याला आपल्याला 4नी डिवाइड करायला लागेल. आधी 2नी होईल का याला डिवाइड? 2नी डिवाइड करून घेऊ आधी, कारण इवन नंबर आहेत दोन्ही. ठीक आहे. सो 2नी डिवाइड होईल. 2 2 जा 4, 2 9 जा 18, 2 2 जा 4, 2 4 जा 8. आणि ह्या 9मधनं 8 गेल्यावर वरती पुढे एक राहतोय, म्हणजे पुढचा नंबर काय झाला? 10. आणि 2 5 जा 10. म्हणजे काय मिळते आपल्याला इथे? इज इक्वल टू 9245/2. म्हणजे आता ही डिव्हिजन अजून आपल्याला सोपी जाईल करायला, म्हणून हे सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आपण करून घेतलं. चला आता इथे डिव्हिजन करूयात. 9245/2. आता इथे बघा काय येणार आहे? 2 4 जा 8 येणार आहे. सो 9 - 8 इज 1. मग हा 2 खाली घेतला. 2 6 जा 12, 0 0 राहिलं. मग हा 4 खाली घेतला. मग काय होणार आहे? 2 2 जा 4, 0. हा 5 खाली घेतला इथे. मग 2 2 जा 4, म्हणजे इथे किती राहिला? 1 राहिला. मग आता हा 1 घालवायचा आपल्याला, रिमाइंडर तर नको आहे. मग इथे आपण पॉईंट घेऊयात. मग इथे 0 घेऊयात. म्हणजे काय होणार आहे? 2 5 जा 10. सो रिमाइंडर 0 आली. म्हणजे आन्सर काय मिळाला आपला? 4622.5. सो इथे लिहून घेऊ 4622.5. हे काय मिळाले आपल्याला? अमाऊंट मिळाली. आता आपण कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करू शकतो. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू A मायनस P, म्हणजे अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. सो 4622.5 मायनस प्रिन्सिपल किती आहे? 4000. म्हणजे 4000मधनं ह्याच्यातनं हे मायनस दिल्यावर काय राहणार आहे? 4 जाईल फक्त. बाकीचे तशीच राहील अमाऊंट 622.5. ठीक आहे. चला इथे खाली आन्सरमध्ये लिहून घेऊयात. देअरफॉर द अमाऊंट इज ₹4622.5 and compound interest is ₹622.5. चला सेकंड क्वेश्चन बघूयात काय आहे. समीरराव हॅज टेकन अ लोन ऑफ ₹12,500 ॲट अ रेट ऑफ 12% पर annum. लिहायचं राहिला इथे. फॉर 3 years. If the interest is compounded annually, then how many rupees should he pay to clear his loan? म्हणजे आपल्याला पहिले काय फाइंड करायला लागणार आहे? अमाऊंट, आणि मग त्याच्यावरनं इंटरेस्ट. आपल्याला काय फाइंड करायचं? आता फक्त अमाऊंट फाइंड करायची. मग इथे लिहून घेऊ आपण जे जे दिलेलं आहे ते. सो इथे हिअर प्रिन्सिपल P इज इक्वल टू किती आहे? 12,500. त्याच्यानंतर रेट किती आहे? 12% पर annum. आणि ड्युरेशन किती दिलेलं आहे? ड्युरेशन N इज 3 years. ठीक आहे. आता अमाऊंट इज इक्वल टू लिहूयात आपण. फॉर्म्युला आपल्याला लिहून घेऊ P1 + R/100 raised to N. सो इज इक्वल टू प्रिन्सिपल किती आहे? 12,500. ते 0 जास्त झाला. 12,500 1 प्लस रेट किती आहे? 12/100.
100 रेज टू येणार आहे 3. सो इज इक्वल टू 12,500. आता 12 आणि 100 आपण शॉर्ट फॉर्ममध्ये आणून घेऊयात, म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये. कशाने डिवाइड होईल ते 2ने. 2 6 जा 12, 2 5 जा 10, 2 0 जा 0, म्हणजे 6/50 आलं इथे. 1 + 6/50 रेज टू 3. म्हणजे मग आता हे फ्रॅक्शन आपण सारखे करून घेतल्यावर काय होणार आहे 12,500. 50 + 6 इज 56 डिवायडेड बाय 50 रेज टू 3. सो इज इक्वल टू आपण लिहून घेऊ 12,500 मल्टिप्लाय बाय, आता हे किती टाइम डिवाइड होईल 3 टाइम्स. सो 56 डिवायडेड बाय 50 इंटू 56/50 इंटू 56/50. तर इथे 2 0 हे कॅन्सल होते तिथले. ठीक आहे, हे 5 5 राहिलं. 5ने 125ला डिव्हिजन होईल. 5 1 जा 5, 5 2 जा 10 आणि 5 5 जा 25. इथे 25ला हा 5 गेला. या 5ने या 25ला डिवाइड होईल. सो 5 1 जा 5, 5 5 जा 25. म्हणजे वरती एक 5 राहिला आहे अजून, मग हा 5 पण जाईल. पण इथे 0 आहे, म्हणजे ह्या 5ने आपल्याला ह्याला डिवाइड करायला लागेल 50ला. सो 5 1 जा 5, 5 1 जा 5, 5 0 जा 0. म्हणजे बघा टोटल खाली काय राहिलं आहे 56 इंटू 56 इंटू 56 डिवायडेड बाय 10. ठीक आहे, चला आता हे 56 आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूयात. 56 इंटू 56, 6 6 जा 36, कॅरी ओव्हरला येणार आहे 3, 6 5 जा 30 प्लस 3 इज 33. इथे येणार आहे 0, 5 6 जा 30, कॅरी ओव्हरला 3, 5 5 जा 25 प्लस 3 इज 28. सो इथे येणार आहे 6, 3, 8 प्लस 3 इज 11, कॅरी ओव्हरला येणार आहे 1, 2 प्लस 1 इज 3. म्हणजे ह्याला परत कशाने मल्टिप्लाय करायला लागेल 56ने, कारण 3 टाइम्स आहे. परत करूयात. 6 6 जा 36, कॅरी ओव्हरला 3, 6 3 जा 18 प्लस 3 इज 21, कॅरी ओव्हरला येणार आहे 2, 6 1 जा 6 प्लस 2 इज 8, 6 3 जा 18. ठीक आहे, इथे येणार आहे 0. आता 5ने मल्टिप्लाय करूयात. 5 6 जा 30, कॅरी ओव्हरला 3, 5 3 जा 15 प्लस 3 इज 18, कॅरी ओव्हरला येणार इथे 1, 5 1 जा 5 प्लस 1 इज 6 अँड 5 3 जा 15. सो 6 1 8 प्लस 8 इज 16, कॅरी ओव्हरला 1, 8 प्लस 1 इज 9 प्लस 6 इज 15, कॅरी ओव्हरला 1, 5 प्लस 1 इज 6 प्लस 1 इज 7 आणि हा 1. म्हणजे किती आले बघा इथे 1,75,616. 1,75,616 डिवायडेड बाय 10 आहे. म्हणजेच मग काय येणार आहे 0.17561.6 हे आन्सर येणार आहे. म्हणजे हे आपलं काय आली आहे अमाऊंट आली आहे. सो आपण आता खाली आन्सरमध्ये लिहून घेऊयात. इथे परत एकदा लिहिते मी. अमाऊंट इज इक्वल टू 17,561.6. ठीक आहे, आता खाली आन्सरमध्ये लिहून घेऊयात. समीर राव should pay rupees 17,561.6 to clear his loan after 3 years. चला नेक्स्ट सॉल्व करूयात. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. टू स्टार्ट अ बिझनेस, शलाका हॅज टेकन अ लोन ऑफ ₹8,000 ॲट अ रेट ऑफ 10.5% per annum. आफ्टर 2 years हाऊ मच कंपाऊंड इंटरेस्ट विल शी हॅव टू पे. तर कंपाऊंड इंटरेस्ट फाईंड करायचा आहे, म्हणजे आधी अमाऊंट फाईंड करायला लागेल. सो ते देऊन घेऊ आपण. जे दिलं आहे ते हियर. प्रिन्सिपल किती दिलेलं आहे, प्रिन्सिपल P इज 8,000. ठीक आहे, रेट किती दिलेला आहे, R इज 10.5, म्हणजेच काय झालं 10.5% पर ॲनम. आणि ड्युरेशन किती दिलेलं आहे आफ्टर 2 years, म्हणजे ड्युरेशन N आहे ते आहे 2 years. ठीक आहे, चला फॉर्म्युला लिहून घेऊ आपला. A इज इक्वल टू P इंटू 1 प्लस
आर अपॉन 100 रेज टू किती आहे ड्युरेशन 2 years एन ते नंतर लिहूया इज इक्वल टू पी किती आहे आता 8000 मल्टिप्लाइड बाय 1 प्लस आर किती आहे 10.5 डिवायडेड बाय 100 रेज टू 2. ठीक आहे. आता हे 100 आहे, हा पॉईंट घालवायचा आहे आपल्याला डेसिमल पॉईंट. सो इकडे घ्यायला म्हणजे खाली किती येतील 1000. सो 8000 1 प्लस 105 अपॉन 1000 रेज टू 2. आता हे सिम्प्लिफाय करून घेऊयात म्हणजे दोन्हीला डिवाइड कशाने होईल 5 ने होईल. सो इथे बघूया 5 2 जा 10 आणि 5 1 जा 1. 5 2 जा 10 5 0 जा 0 5 2 जा 0 जा 0 म्हणजे 21 अपॉन 200 आलं आहे. सो इथे लिहून घेऊ आपण 8000 1 प्लस 21 अपॉन 200 रेज टू 2. म्हणजे इथे काय येणार आहे 8000 200ने 1ला मल्टिप्लाय केलं किती आलं 200 प्लस 21 केल्यावर किती येणार आहे 221 अपॉन 200 रेज टू 2. ठीक आहे. म्हणजे इज इक्वल टू काय येणार आहे आता 8000 इंटू 2021 अपॉन 200 इंटू 2021 अपॉन 200. ठीक आहे. स्क्वेअर आहे त्यामुळे 2 टाइम्स मल्टिप्लाय झाला. मग आता हे 2 0 इथे कट झाले, हा 1 0 यातला कट झाला. ठीक आहे. 2ने याला डिवाइड होईल 2 1 जा 2 2 4 जा 8. आता 4नी 20ला डिवाइड होईल 4 1 जा 4 4 5 जा 20. ठीक आहे. म्हणजे खाली फक्त 5 राहत आहेत आणि वरती 2021 इंटू 221. चला आता मग इथे 221 इंटू 221 डिवायडेड बाय 5. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन करू आणि मग 5ने डिवाइड करू. सो इथे मी साईडला करून घेते मल्टिप्लिकेशन 221 इंटू 221 1 1 इज 1 1 2 इज 2 1 2 इज 2. इथे येणार आहे 0 2 1 इज 2 2 2 जा 4 2 2 जा 4. तर इथे किती येणार आहेत 2 0 2 1 जा 2 2 2 जा 4 आणि 2 2 जा 4. सो इथे येणार आहे 1 2 प्लस 2 इज 4 4 प्लस 2 इज 6 प्लस 1 इज 7. इथे 2 असणार आहे म्हणजे हे किती येणार आहे 4 प्लस 2 इज 6 प्लस 2 इज 8 आणि 4 प्लस 4 इज 8 आणि इथे 4. सो काय आलेलं आहे आन्सर 48,841. सो इथे लिहून घेऊ आपण 48,841 डिवायडेड बाय 5. आता डिव्हिजन करूयात आणि डायरेक्ट आन्सर लिहूयात 841 डिवायडेड बाय 5. सो 5ने आता पहिल्या 48ला म्हणजे काय येणार आहे 5 9 जा 45. इथे येणार आहे 3 इथे येणार आहे 0. मग हा 8 खाली घेऊयात काय येणार आहे मग 5 7 जा 35 8 मायनस 5 इज 3. इथे येणार आहे 0. मग हा 4 खाली घेतला 5 6 जा 30. इथे उरणार आहे 4. हा 1 खाली घेतला परत काय येणार आहे 5 8 जा 40. सो इथे उरणार आहे 1. म्हणजे आता आपल्याला परत इथे पॉईंट घ्यायला लागेल. मग इथे 0 घेऊयात खाली 5 2 जा 10. सो रिमाइंडर आलं 0. म्हणजे आन्सर काय आलं 9768.2. सो इथे लिहून घेऊ आपण 9768.2. हे काय मिळाली आपल्याला ही अमाऊंट मिळाली. आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचा आहे. मग कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे CI इज इक्वल टू A मायनस P. ठीक आहे. सो अमाऊंट आहे 9768.2 मायनस प्रिन्सिपल किती आहे 8000. ठीक आहे. हे सबस्ट्रॅक्ट केल्यावर काय येणार आहे 1768.2. हे काय मिळालं आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट. चला खाली आन्सरमध्ये लिहून घेऊ आपण आफ्टर 2 years Shalaka have to pay compound interest of rupees 1768.2 rupees.
चला इथे आपला 14.1 प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. 14.2चा पण प्रॅक्टिस सेट घेऊन मी लवकरच येईल. तुमचे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.